समय आता हे महिना कोणाची राहती मग तिला आता माघारी गेल्यावर तिच्या लग्नाच्या आधीचा विषय हे महिना माघार आले तर पोरा स्वर आले तर ते पोरा स्वर मैना चंदराची कोर विनंती ग मैना चंदराची कोर साळू माझी मैना चंदराची कोर मैनाल कसा सासरवास करतात नंदा असतात दोघी तिघी जणी आणि भाऊ एकच असते मग त्याला वाटे आमच्या भावाचंच ऐकावं सगळे पण बायको ऐकत नसती बायको काय म्हणते आता ते तुकाराम म्हणत नाही का लग्नाच्या आधी जे काय हौस करून घ्यायची ती घे म्हणते मग माय तिच्या सांभाळे घालत नाही का तुका म्हणे शोधून पाहे आणि बायको नवऱ्याची माय लग्न झाल्यावर ही स्वतःची जन्म देती माय असून ती तिच्या सांभाळी करून देती तुका म्हणे शोधून पाहे बायको नवऱ्याची माय वेळेवर भाकर दिली तर बरी आहे नाही दिली तर जाय तिकडे हा खाल्ली तर खाय नाही तर तिकडेच जाय असं असते ते पिदाड्याच सासूचा ग सासरवास नंदाच्या गटाले टोले नंदाचे त्या टाले टोले काकना तिचे झाले ढिले आणि साळूचे मैनाचे काकनातीचे झाले ढिले मैनाचे काकनातीचे झाले ढिले किती जर 10 लाख हुंडा दिला तरी बी तिला काम करावंच लागते असं असते मायलाच तिचं दुःख करते सासूचा ग सासरवास नंदाची ग लांब दोरी सासा सुनाची भांडणं लागल्यावर नवरा अंगावर चादर घेऊन झोपते बापा काही करा तिकडे बाहेर सासूचा ग सासरवास नंदाची ग लांब दोरी नंदाची त्या लांब दोरी कंठ घेतोय झोपवरी बाळराजा कंठ घेतोय झोपवरी माझा तान्हा कंठ घेतोय झोपवरी सासूचा ग सासरीवास भोगला म्या जीवारी अरे पित्या तुमच्या नावासाठी निघाले की मी शेवरी माझ्या राजा निजले की मी शेवरी सासूचा ग सासरवास नंदाचा ग वैदा हय नंदाचा ग वैदा हय अशी
आशिलाची तू मुकी रहे माझे बाई आशिलाची तू मुकी रहे माझे सळू आशिलाची तू मुकी रहे पाटाच्या पाऱ्यामधी कोंबड्याला गेला बाग वरची जर बायकोच्या वरची जर बाई असली ती म्हणती असं पाटाच्या पाऱ्यामधी नवऱ्याच्या वरची बरं बायकोच्या झालं नाही नवऱ्याच्या वरची बायको असली आता म्हणते नवऱ्याच्या वरची ना म्हणजे वरचढ बायको पाटाच्या पाऱ्यामधी कोंबड्याने दिला बाग उठ नवऱ्या दळू लागा सासूला तर खाती वाघ माझ्या सरक्या सासूला त्या खाती वाघ माझ्या राजा सासूला त्या खाती वाघ बापाला बाप वाघ मी वाघाची वाघीण त्या उतार बोल ज्ञान होती अंगाची रेगीन सख्य माझ्या होती अंगाची रेगीन. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? हा व्हिडिओ व्यसनावर दाखवला आहे ना आमच्या. आणि दारू पिल्यानं घराचा सत्यानाश होतो, व्यसन असल्यानं घर फुगतं माणसाचं. आणि त्यातल्या त्यात जो माणूस व्यसनी असतो त्याला बायको चांगली भेटते, ठीक आहे, पण ही चांगली बायकोची पण विचार क्षमता बदलते. तिला वाटतं तिला वाटतं की माझा नवरा दारू पिते, ते काय करणार आहे, ठीक आहे. तर ती नवऱ्याच्या पण काबूमध्ये राहत नाही, त्याच्या शब्दाच्या खाली राहत नाही, त्याच्यावर जोरात त्याच्यावर दबाव करण्याचा प्रयत्न करते. तर असं या गाण्यातून आईने दाखवून दिलेलं आहे लेकीचा सासरवास, बाप काय असतो. असं भरपूर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तुम्ही इथपर्यंत आलाय, तुमच्या मनापासून आभार मानतोय. आणि असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येईल. तुम्ही जर आमच्या शशिकला मावशी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा. काय सांगशील? व्यसन करू नका मला. दारूचं व्यसन, फक्त दारूचं व्यसन करू नका. रंडीबाजीनं प्रेमात पडल्यानं माणूस जर गुंतला, किती माणूस असो, शाहूकार असो, एखादा किती शिकलेला असू द्या, जर प्रेमात पडून जर बाईच्या नादान गुंतला, दारू पिला किंवा जन्म त्याचा वाया गेला, जन्म वाया जातोय.